याने हॅट्रिक करावी बलमाने, नक्कीच हॅट्रिक करेल. खूप शुभेच्छा द्या बलमाला, कारण की बलमाने त्याच्या वेगाच्या जोरावर, तुम्ही समोरच हिंदकेसरी लखन बघताय, ज्या बैलाने खूप त्याच्या वेगाच्या जोरावर खूप चांगले मैदानाशी गाजवले. ओरिजिनल सप्त हिंदकेसरी बकासूर म्हणजे सरपंच बघा कशा रुबाबा तिथे बसलेलं आहे. नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना. तर आज आपण आलो आहोत थेट पेडगावला. ते हिंदकेसरी असं मोठा असं मैदान आज होणार आहे, नक्कीच तुम्हाला माहिती असेल. चला मग या व्हिडिओमध्ये बघूया कोणत्या नंदी आले. ते व्हिडिओ फुल इंटरेस्टिंग असतील आणि भरपूर चॅनलवर व्हिडिओ येतील. आपल्या नोटिफिकेशन थोड्या कमी असतात, पण चॅनलवर नक्की बघत जा, चांगले व्हिडिओ आज तुम्हाला बघायला भेटते. तर बघा, सर्वांना प्रश्न होता की फाटी कशी असेल, तर फाटी एकदम सुकी अशी आहे आणि सुंदर नंदी देखील आलेले आहेत. आणि समोर तो डोंगर तुम्ही बघता, नक्कीच तुम्हाला आठवलं असेल तो गेल्या वर्षीचा सुवर्णाचा क्षण, त्या डोंगरावरून जो टिपलेला. तिथे भरपूर सारे बैलगाडा प्रेमी शर्यतीचा आनंद घेत होते. चला आता बघूया कोणत्या नंदी आलेत. आपल्यात वागले गावची शान हरण्या 622 महान भारत केसरी हरण्या आलेल्या आता मैदानामध्ये सज्ज झालेले आहे आणि फाटी देखील दाखवून आणलेलं आहे. बघा अशा पद्धतीने रुबाबात हरणं आता उभं आहे. नक्कीच सुंदर आज तुम्हाला नंदी बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये आपल्या. कंटिन्यू राहा. तर आज महान भारत केसरी हरण्याचा पेरा असणार आहे. भुंगा आणि हरणे ही जोडी आज पळणार आहे. आपली दोन्ही पण नंदी मुंबईच्या आहेत, नक्कीच चांगले असे स्पीड असणार आहे गाडीला. चला आता कोणते नंदी आले ते पण आपण आता मैदानात फिरूया. समोर तुम्ही बलमा बघताय. बलमाने सलग 2 वर्ष झाली आपण बघतो इथे हिंदकेसरी होते पेडगावच्या मैदानामध्ये. आणि सर्वांची इच्छा आहे, सर्व प्रेक्षकांची, गाडा मालकांची इच्छा आहे की याने हॅट्रिक करावी बलमाने, नक्कीच हॅट्रिक करेल. खूप शुभेच्छा द्या बलमाला, कारण की बलमाने त्याच्या वेगाच्या जोरावर लगातार 2 वर्ष आपण बघतोय की तो 1 नंबरचा मान पटकवत आहे आणि यावर्षी देखील तो मान पटकवेल. बघा कशी फिटनेस आहे बलमाची. दादा नमस्कार. तर काय बोलाल आजच्या पेडगावच्या मैदानाबद्दल? सुनील मोरेंचं पेडगाव ग्रामस्थांचं मैदान दरवर्षी होतं. या मैदानाची तारीख 21 जून असते. सगळ्यात मोठा दिवस असतो आजचा आणि त्याबरोबर मोरेंचा वाढदिवस सुद्धा असतो. त्यानिमित्त हे मैदान घेतलं जातं. आणि प्रत्येकाच्या तोंडावर आता एकच नाव आहे बलमा, कारण की इतिहासच तसा आहे बलमाचा. कारण की गेले सलग 2 वर्ष झालं आपण बघतोय बलमा 1 नंबरचा मानकरी होतोय. तर प्रत्येकाची इच्छा आहे की या वर्षी देखील हिंदकेसरी व्हावा आणि ट्रिपल हिंदकेसरीचा त्याने किताब पटकावा या मैदानामध्ये. सगळ्यांच्या आशीर्वादानं काय होतंय बघूया, आज कळेलच. आता 19 नंबर गटामध्ये गाडी आहे, कशी पळते काय पळते. आणि आज पेरा कोण असणार आहे आपला? आज उदयदादा ओगलेवाडी यांचा तेज आहे. ही गाडी आधी पळालेली आहे का? 16 तारखेला जे पळशीचं मैदान झालं त्या मैदानात गाडी पळाली होती. गट सेमी काढलेला, फायनल पावसामुळे काही झालं नव्हतं. म्हणजे पावसाने साथ नाही दिली म्हणून तो मैदान झाला नाही तर नक्की तिथं आपण नंबर केला असता. हा, काय सांगाल प्रेक्षकांना, जे पण आता बलमाचे फॅन आहेत त्यांना आवर्जून काय सांगाल? काय नाही, असंच तुमचं प्रेम बैलावरती राहू द्या, बाकी काय बोलणार नाही. तर धन्यवाद दादा आणि खूप शुभेच्छा देतो मी तुम्हाला. तुम्ही समोरच हिंदकेसरी लखन बघताय, ज्या बैलाने खूप त्याच्या वेगाच्या जोरावर खूप चांगले मैदानाशी गाजवले. आणि सर्वांना देखील तुम्हाला माहीत आहे की लखनचा पेरा कोण असणार आहे. त्याला आता दादांशी देखील बोलू, बघूया आपल्याला काय कन्फर्म होते का जो आपल्याला पेरा वाटते तो. नमस्कार दादा. नमस्कार. कसं असणार आहे आजचं नियोजन? नियोजन आहे बरे, कारण की आज जी म्हणजे व्हायरल जी गोष्ट आहे तोच पेरा असणार आहे का आज? तोच असणार आहे. म्हणजे प्रेक्षकांची म्हणजे फरमाईश होती त्या पद्धतीने आज चांगला असा पेरा आपल्याला बघायला भेटणार आहे. हो, बघायला भेटेल. ठीक आहे. किती गटात पळणार आहे? आम्ही 39 मध्ये. ठीक आहे दादा, धन्यवाद. तर जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे आज लखनचा पेरा असणार बकासूर. नक्कीच सुंदर अशी गाडी आज पळणार आहे. खूप चांगले पेरे आपल्याला बघायला भेटणार आहेत. कोणते नंदी आले हे आता आम्ही पूर्णपणे शोधत आहोत मैदानामध्ये. जसे भेटतील तसे तुम्हाला आम्ही दाखवू. आपल्या चॅनलवर भरपूर असे व्हिडिओ येणार आहेत, नक्की सर्व व्हिडिओ तुम्ही बघा. पिस्टन 2211 तुम्ही समोरच पिस्टन बघताय. बघा कशा पद्धतीने आपल्याला खुणवते आल्याला. नक्कीच आज चांगल्याशी आपल्याला प्रेक्षणीय लढत बघायला भेटणार आहे. हिंदकेसरी पिस्टन आणि पिस्टनला आपण बघत आहोत पूर्ण आदात वयापासून नाव करत आलेलं आहे. नक्कीच आदात किंग पिस्टन बोलतात. असा स्पीड देखील पिस्टनचा आदात वयापासून खूप मैदानाशी गाजवलेले आहेत. आज देखील
पिस्टन चांगला असा कामगिरी करणार आहे. ओरिजिनल सप्त हिंदकेसरी बकासूर म्हणजे सरपंच. बघा कशा रुबाबात तिथे बसलेलं आहे आणि आपण कधीपासून शोधत होतो बकासूरला आणि फायनली आपल्याला बकासूर मैदानामध्ये भेटलेलं आहे. बघा कशा शांत पद्धतीने बकासूर बसलेला आहे आणि आज देखील बकासूर चांगलाच असा धुमाकूल करणार आहे, कारण की तुम्हाला सर्वांना देखील माहीत आहे आज बकासूरचा सोबत पेरा कोण असणार आहे ते. म्हणजे चांगली आणि प्रेक्षणीय अशी जोडी आणि चांगला स्पीड या जोडीला आता असणार आहे सप्त हिंदकेसरी बकासूर. तर काय वाटतं तुम्हाला बकासूरबद्दल नक्की कमेंट करून सांगा. समोर बघा तुम्ही सुंदर अशा फिटनेसचा सांबर बघताय आणि हाईट देखील बघा बैलाची किती मोठी हाईट आहे. दादा नमस्कार, काय सांगाल सांबारबद्दल? सांबर काय आता त्याला 12-13 वर्ष चालू आहे. काय बोलताय? बैल पळतो चांगला. बैल पळतो. आज पेरा वगैरे कोण असणार आहे? आपला घरचीच गाडी आहे. आणि किती गट नंबर पळणार आहे? 48 का, म्हणजे अजून वेळ आहे भरपूर. वेळ म्हणजे आता होईल तासात होईल. आणि काय बोलाल आपल्या मैदानाबद्दल? मैदान 1 नंबर पहिल्यापासून खेळतोय आपण, मोठीच मैदान खेळतो. दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. समोर होत बघा कॉकटेल म्हणजे सुंदर. बघा सुंदर अशा रूपाचा तुम्ही बघताय कॉकटेल आणि नक्कीच आज चांगला असं स्पीड असणार आहे कॉकटेलला, कारण सुंदर असं मैदान आणि तसं वातावरण देखील सुंदर आहे.